अफलातून, लाजवाब. पैसा वसूल. क्वांटिटी, क्वालिटी आणि टेस्ट इक्वल टू पैसा वसूल. एखाद्या 3 स्टार किंवा असे जे रेस्टॉरंट आहेत नामांकित, त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला अशी चव मिळणार नाही. आणि याच्यामध्ये प्रॉन्सचे पीसेस बघा ना, केवढे मोठे मोठे पीस आहेत. ओहो. नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनल मध्ये. आजचा व्हिडिओ खूप खास असणार आहे, कारण मी तुम्हाला अशा एका स्टॉल वर घेऊन जाणार आहे जे असणार आहे सी फूड लवर साठी हेवन. तिथे मिळणार आहे आपल्याला सुरमई फ्राय, बोंबील फ्राय, प्रॉन्स मसाला, आणि ती असणार आहे सगळ्या सी फूड लवर साठी ट्रीट. म्हणून त्याचं नाव आहे मस्त चमचमी. तर मंडळी, हा जो स्टार्टअप आहे एका मराठी दाम्पत्याने चालू केलेला आहे. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला त्याची प्राइस सांगणार, त्याची टेस्ट कशी आहे सांगणार, त्याचं लोकेशन, टायमिंग, या सगळ्या गोष्टी मी या व्हिडिओमधून तुम्हाला कव्हर करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि आता आपण जाऊया मस्त चमचमी स्टॉलवर. या. तर मंडळी, हेच आहे ते क्यूट कपल जे एका मेहनतीने आपला हा मस्त चमचमीचा स्टॉल, पूर्ण जे काही प्रवादेवीकर आहेत त्यांच्या मनात त्यांनी राज्य केलेलं आहे. त्यांची सक्सेस स्टोरी आपण जाणून घेऊ. काय काय त्यांनी म्हणजे याच्या मागे काय त्यांनी मेहनत लागलेली आहे एवढं पर्यंत आणण्यासाठी. आणि यांचं नाव आहे अनुष्का आणि ते आहेत आदित्य. हॅलो सगळ्यांचं नमस्कार. सगळ्यांचं स्वागत करता येते त्यांच्या स्टॉलवर. सगळ्यांनी या. तर पहिला जो प्रश्न आहे माझा, की कसं सुचलं तुम्हाला हे असं म्हणजे एकदम मस्त चमचमीत स्टॉल टाकायचं ते? मला म्हणजे आम्ही घरातून करत होतो, एक आवड म्हणून. अच्छा. आणि महत्वाचं म्हणजे जे मित्र आमच्या घरी यायचे, खायचे, कोणाचं केळवण करायचो, कोणाला घरी जेवायला बोलवायचं, असं गेट टुगेदर व्हायचे. तर लोकांनीच आम्हाला सुचवलं की अरे तुम्ही काय असं काय करत नाही सुरुवात. बरोबर आहे. मग लोक स्वतः घरात त्यांच्या घरच्या पार्टीसाठी आम्हाला थोडंफार ऑर्डर द्यायला लागले. गुड. असं वगैरे. मग आम्ही घरातून करायचो. आणि सगळ्यांच्या लॉकडाऊन स्टोरीज आहेत, बट आमचं लॉकडाऊनच्या आधीपासूनच होतं हे. जेव्हा लॉकडाऊन नव्हता त्याच्या आधीपासून आम्ही घरातून करतोय. आणि लॉकडाऊन मध्ये जेव्हा रेस्टॉरंट बंद झाले, बरोबर आहे, तेव्हा आम्हाला खूप म्हणजे लोकांचा प्रतिसाद होता घरातून. आणि नंतर आम्हाला काय वाटलं, चला आता लॉकडाऊनचा तो फेज होता तो संपला. ओके. आता नसेल एवढं काही. आता हॉटेल चालू झालेत, सगळं चालू झालंय. आम्ही सुद्धा आमच्या जॉब्सला लागलो, ती तिच्या कामाला लागली. बट तो जो प्रतिसाद लोकांचा होता, ती डिमांड काही कमी नाही झाली. ती लोकांचा डिमांड तसाच होता. मग आम्हाला काम आणि हे असं बॅलन्स व्हायचं नाही. मग कधी कधी काय व्हायचं, कामापेक्षा याचाच लोड जास्त व्हायचा. मग लोकांना नाही म्हणणं आम्हाला पण वाईट वाटायचं की एवढे आपण बांधलेली लोक आहेत आपल्याला, त्यांना आपण नाही कसं. बरोबर आहे. मग एक फेज असा आला की आम्हाला आमचे जॉब स्विच करून पूर्ण वेळा हेच करावं. व्हेरी नाईस. खूप छान, खूप छान. आता तुमच्याकडे येतोय मी. म्हणजे इथे काय असं मोस्ट सेलिंग काय असतं, पब्लिकला काय आवडतं जास्त तुमच्या इथल्या स्टॉलवरचं? आता इथलं प्रॉन्स फ्राय आहे, बोंबील आहे, सुरमई आहे, आणि स्पेशली करी मध्ये क्रॅब करी आहे. क्रॅब आपले मोठे असतात, भरलेले असतात. आणि बघायला गेलं तर प्रॉन पुलाव पण आहे. आणि आज स्पेशल तिसरा मसाला आम्ही केलेला आहे. येस, तिसरा मसाला पण आहे आज. खूप छान. बघा किती मेहनती कपल आहे ते. आणि तुम्ही पण कधीतरी इथे प्रभादेवीला आलात तर नक्की यांच्या स्टॉलवर एकदा तरी व्हिजिट करा. एकदम घरगुती सी फूड लवर साठी तर हेवनच असणार आहे. असंच तुम्ही प्रगती करत राहा. थँक्यू सो मच. तर मंडळी, हे बघा मस्त चमचमीत मधले माझ्याकडे 2 स्टार्टर्स आयटम्स आलेले आहेत. आणि हे बघा प्रेझेंटेशन बघा ना मित्रांनो, जबरदस्त. आणि सुरमईची साईज बघा, एकदम फ्रेश. हा 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 हा. जवळ या, इकडे जवळ या. एक नंबर. दिस इज द क्वालिटी. आता टाइम टू टेस्टिंग. हे बघा, हे आहे प्रॉन्स फ्राय आणि हे आहे सुरमई फ्राय. खूप छान. त्याच्याबरोबर त्यांनी दिलेले सलाड आहे, ग्रीन चटणी आहे, लिंबू आहे. आणि ग्रीन चटणी पण खूप टेम्पटिंग दिसते, त्यांची होममेड दिसते. आणि टाइम टू टेस्टिंग नाव. पाणी सुटलंय माझ्या तोंडाला. कधी एकदा ट्राय करतो असं झालंय. मी अशा प्रकारे लिंबू
सुरमईचा जो पीस आहे, बापरे, हॉटेलमध्ये पण तुम्हाला असं मिळणार नाही. चॅलेंज आहे आपलं. आणि आता ट्राय करूया आपण प्रॉन्स फ्राय. बघा छान अशी कोटिंग केलेली आहे बाहेरून, कुरकुरीत एकदम. त्यांच्या ग्रीन चटणी बरोबर ट्राय करूया. ओ हो हो, प्रॉन्स फ्राय. ओ क्या बात आहे, एक नंबर. बाहेरची लेअर क्रिस्पी आणि आतमध्ये एकदम सॉफ्ट सॉफ्ट प्रॉन्स. आणि त्यांची ग्रीन चटणी बरोबर तर टेस्ट अफलातून, लाजवाब. एक नंबर आहे प्रॉन्स फ्राय. आणि आता मी सुरमईकडे येतो. सुरमईचं तर मी नुसतं असं बघूनच फॅन झालोय. बघा ना, खूप छान प्रकारे त्यांनी प्रेझेंट केलेली आहे. आणि आता ब्रेक करूया सुरमईला. मला ब्रेक करूनच दाखवतो. ओ हो 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 हो, एक नंबर. टाइम टू टेस्टिंग विथ ग्रीन चटणी. एक नंबर दादा. पैसा वसूल. क्वांटिटी, क्वालिटी आणि टेस्ट इक्वल टू पैसा वसूल. असं मला वाटतच नाही आहे की मी एखाद्या रोड साईड स्टॉलवर बसून मी असे पदार्थ खातोय. एखाद्या 3 स्टार किंवा असे जे रेस्टॉरंट आहेत नामांकित, त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला अशी चव मिळणार नाही. एवढी टेस्ट जबरदस्त आहे. क्या बात आहे. पैसा वसूल. नक्की तुम्ही इथे आलात ना, माझं नाव काढाल की सागरने हा स्पॉट दाखवला मला, पण वर्थ इट, नेक्स्ट लेवल. आता मी थोडंसं लवकर आलोय. तुम्हाला तुफान गर्दी होते, काहीच राहत नाही 10 वाजेपर्यंत. यांचं टायमिंग आहे 11 वाजेपर्यंत. 10 वाजेपर्यंत सगळं जमतं. आता मी दुसरा पदार्थ मागवतो, तोपर्यंत हे फिनिश करतो मी. तर मंडळी, आता बघा माझ्या समोर आहे तिसरा मसाला आणि भाकरी. आणि भाकरी बघा ना किती छान आहे तांदळाची. आणि साईज पण बघू शकता तुम्ही. ओहो, एक नंबर भाकरी, एक नंबर. आणि आता मी टेस्ट करतो तिसरा मसाला सुपर सॉफ्ट भाकरी सोबत. आणि ग्रेव्ही बघा किती घट्ट आहे. तिसरा मसाला वगैरे हे तुम्हाला कमीच असे जे काही स्पॉट्स आहेत तिथेच मिळणार, सगळीकडे तुम्हाला अवेलेबल होणार नाही. हो, मस्त. आणि हे असं खायचं असतं. फिनिश. खूप छान, मस्त आहे. इकडे तुम्ही आलात तर तिसरा मसाला सुद्धा ट्राय करा. टेस्टी आहे, खूप छान आहे, मस्त. आणि भाकरी पण एवढी मोठी भाकरी आहे. तर मंडळी, हे बघा माझ्यासमोर आहे लास्ट नॉट द लीस्ट. हे बघा क्रॅब लवरसाठी आहे. फ्रस्ट्रेट होऊ नका. हे बघा एकदम फ्रेश फ्रेश क्रॅब मसाला क्रॅब लवरसाठी. आणि दुसरा आहे, हा आहे प्रॉन्स पुलाव आणि सोलकढी ॲट द एंड. आता मी प्रॉन्स पुलाव ट्राय करतो. आणि याच्यामध्ये प्रॉन्सचे पीसेस बघा ना केवढे मोठे मोठे पीस आहेत. ओहो, दिस इज द क्वालिटी. ह्याला म्हणतात क्वालिटी. खायचं तर क्वालिटी सारखं, एक नंबर. आणि त्यांची ग्रीन चटणी मला खूप आवडलेली आहे, त्याच्यावरच मी खातो. हो, सुपर्ब. बघा प्रॉन्सचे पीस बघा ना तुम्ही, एक नंबर. एखाद्या चांगल्या हॉटेलमध्ये पण आपल्याला एवढे पीसेस किंवा चांगल्या हॉटेलला पण टक्कर देईल एवढा छान त्यांचा स्टॉल आहे इथे. आणि एकदम सी फूड लवरसाठी तर हेवनच आहे. एकदम फ्रेश तुम्हाला मासे आहेत, क्रॅब्स आहेत, प्रॉन्स आहेत, व्हरायटीज ऑफ सी फूड आहेत. आणि दुसरी गोष्ट सांगायची अशी की इथे त्यांनी बल्क ऑर्डर सुद्धा पण घेतात ते लोक. जर तुम्हाला काय बिर्याणी असेल, चिकन बिर्याणी आहे, प्रॉन्स बिर्याणी आहे,
किंवा व्हेज काय डिशेस असतील किंवा हे काय आता सी फूड असतील, हे सगळ्या प्रकारच्या त्या ऑर्डर्स स्वीकारतात. स्क्रीनवर मी नंबर देणार आहे त्यांचा, डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा देणार आहे. तुम्ही त्यांना ऑर्डर देण्याआधी तुमच्या मनामध्ये जर कन्फ्युजन असेल तर पहिला एकदा त्यांच्या स्टॉलला या, व्हिजिट करा. त्यांचे जे काही सी फूड आहेत ते सगळे टेस्ट करा, नक्की प्रेमात पडाल आणि लगेचच ऑर्डर द्याल. आणि मित्रांनो, हे सगळं टेस्ट करण्यासाठी तुम्हाला यायचं आहे प्रभादेवीला. डिकॅथलॉन शोरूम आहे त्याच्या अगदी बाहेर आहे, डिकॅथलॉन शोरूमच्या बाहेर. तर मित्रांनो, हा जो मस्त चमचमीत स्टॉल आहे हा फक्त आठवड्यातला एकच दिवस बंद असणार आहे, तो म्हणजे सोमवारी संध्याकाळी 7:30 ते 11 वाजेपर्यंत तुमची जी काय सी फूड लवर लोकांची म्हणजे चंगळच असणार आहे. फक्त सोमवारी हा स्टॉल बंद असतो. तुम्ही सगळ्यांनी या, इथले जे काय सी फूड एकदम फ्रेश आहेत ते लवकरात लवकर टेस्ट करा. आणि नक्की माझं नाव काढेल की सागरने हा जो स्पॉट दाखवलाय तर आम्ही प्रेमातच पडलो. एकदा याल तर त्यांचे रेग्युलर कस्टमर आले, एवढं नक्की. आणि मित्रांनो, एवढं सगळं सी फूड खाल्ल्यानंतर पोटाला आराम आणि मनाला समाधान म्हणून त्यांची सोलकढी नक्की पिया, मस्त. आणि सगळे रेट एकदम अफोर्डेबल आहेत. चांगल्या प्रकारचं तुम्हाला फूड इथे खायला मिळणार आहे. एकदम सी फूड लवरसाठी तर एकदम हेवन आहे, हेवन. जसं मी पहिल्या व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलेलं, नक्की एकदा तरी व्हिजिट करा इथे, नक्की प्रेमात पडाल या स्टॉलच्या मस्त चमचमीतच्या. तर मित्रांनो, हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा. माझ्या चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकन प्रेस करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड झाले की पहिलं नोटिफिकेशन तुम्हाला येईल. आणि सगळे जे काही मित्रपरिवार आहेत त्यांना नक्की हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून इथलं जे काही सी फूड आहे ते त्यांच्या पण पोटात जाऊ दे एकदा. आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद.